अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये ही जी आपण सलवारची बॉटम पट्टी डिझाइन बनवलेली आहे तर ती आज मी कशी बनवायची ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर ह्या ज्या बॉटम पट्टी मी जी बनवलेली आहे एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे। या पद्धतीने जर तुम्ही डिझाइन बनवली तर तुम्हाला कोणतीही अवघड असलेली डिझाइन तुम्ही सहज बनवू शकता। तर तुम्हाला मी आज ही बॉटम पट्टीची डिझाइन कशी बनवायची ते दाखवते। जे कोणी आपल्या अंजली स्पेशल चॅनलवरती नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राइब केलं नाही ते सबस्क्राइब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा की ही डिझाइन कशी वाटली। या ठिकाणी बघा मी पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत की आता तुम्हाला मी या ठिकाणी 4 प्रकारची डिझाइन दाखवते। जर तुम्हाला ह्या 4 प्रकारच्या डिझाइन व्यवस्थित तुम्हाला बॉटम पट्टीला डिझाइन देता आल्या तर तुम्हाला कुठलीही डिझाइन सहज करता येईल। तर या ठिकाणी बघा कॅनव्हास लावून मी या ठिकाणी पट्टी तयार करून घेतली। आपल्याला खालच्या वरच्या साईडला एक शिलाई मारायची। याच्यावरती आपल्याला कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 8 ते 10 शिलाई मारायच्या असतात। तर मी दोन्ही साईडला 2-2 मारून घेते। तर एकसारखी आपली येऊ द्यायची। त्यानंतर या ठिकाणी आपण कुठली डिझाइन करायची ते आपण ठरवायचं असतं, पण पहिले तुम्हाला ह्या 4 डिझाइन आल्या की तुम्हाला कुठलीही डिझाइन येते। तर या ठिकाणी बघा ठराविक अंतर मार्किंग करून घ्या, नाहीतर डायरेक्ट सुद्धा तुम्ही असं केलं तरी चालेल। एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मशीनला मोटर असेल तर तुम्हाला लगेच जमेल आणि मोटर नसेल तर पाय थकला की थोडं थांबावं लागतं, तर त्यावेळेस तुम्हाला जमून जाईल। आता या ठिकाणी बघा आपल्याला याच्या आतमध्ये झिगझॅग करायचं आहे। तर झिगझॅग करताना बघा एकदम सोप्या पद्धतीने तसंच तिरकस जायचं। तिरकस जसं जसं जाईल तसं आपल्याला बरोबर ती डिझाइन तयार होते। जी मागील तुम्हाला मी सलवारला दाखवली तर मॅचिंगचा धागा असल्यामुळे तुम्हाला दिसली नाही। तर या ठिकाणी बघा मी याच्यावरती व्हाईट धागा घेऊन तुम्हाला दाखवते। आता दुसरी डिझाइन या ठिकाणी पण आपल्याला अशाच दोन्ही साईडनी 2-2 शिलाई घ्यायच्या। याच्यातलं अंतर थोडं कमी जास्त झालं तरी चालतं, तसं काही नाहीये। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला नागमोडी घेऊन घ्यायची। आता हे जे आपण मारलं तर आता ह्याच्या विरुद्ध दिशेने नागमोडी त्याचप्रमाणे त्याच मापावरती बरोबर घ्यायची। हे सुद्धा तुम्हाला लगेच जमलं पाहिजे, म्हणजे ही जमली का मग तुम्हाला कुठलीही अवघड डिझाइन करू शकतो। आता ही तिसरी डिझाइन मी तुम्हाला थोडीशी किचकट दाखवते। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला डबल लाईन मारून घ्यायच्या। शिलाई खालच्या साईडला 2 वरच्या साईडला 2 मारायच्या। त्यानंतर आपल्याला अल्टरनेट या ठिकाणी बघा टेपच्या साहाय्याने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। दोन्ही साईडला करायची। आता ह्या मार्किंगवरतीच आपल्याला टिप मारायची। बरोबर कोणे आले पाहिजे, या ठिकाणी सुई उचलायची नाही। आता याच पद्धतीने आपल्याला आतमध्ये शिलाई मारायच्या। तर या ठिकाणी बघा 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला शिलाई करायच्या। जेवढं तुम्ही अंतर ठेवणार आहे तेवढंच आपल्याला अंतर ठेवायचं। आता या ठिकाणी तुम्ही बॉटम पट्टी किती इंचाची घेतली त्यानुसार या ठिकाणच्या आतील डिझाइनचा आकार दिसणार आहे। तुम्ही 1 इंचाची घेतली, 1.25 इंचाची, 1.5 इंचाची, 2 इंचाची, कोणत्याही साईजची तुम्ही बॉटम पट्टी घ्या। बॉटम पट्टीनुसार डिझाइन
तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात, कमी जास्त त्याचा आकार येऊ शकतो. आता त्याच्या आतमध्ये एक घ्यायची, नाहीतर मग हे साईडला जे जास्त आपल्याला गॅप दिसतो तर त्याच्या विरुद्ध दिशेने करायचं. आता इकडून आपल्याला 2 घ्यायच्या. तुम्ही किती अंतर ठेवून या ठिकाणी टिपा मारतात त्यानुसार डिझाईन तयार होते. ह्याच्यामध्ये आणखीन एक शिलाई बसते. तर या ठिकाणी बघा अशी एक तयार झाली डिझाईन. तुम्ही याच्यात 4 ते 5 लाईनी करू शकतात. मला आणखीन एक लाईन मारावीशी वाटली जिथं गॅप आहे. आपण एकसारख्या जर लाईन मारल्या तर आपल्याला कुठे एखादी लाईन कमी पडली तिथंच लगेच लक्षात येतं. तर आता बघा जिथं आपल्याला गॅप वाटत होता दुसरी लाईन मारल्यामुळं लगेच डिझाईनमध्ये फरक पडला. आता चौथी डिझाईन. या ठिकाणी सुद्धा आपण डबल टिपा मारून घ्यायच्या. नवीन शिकताना अवघड वाटतं पण अवघड इथं काहीच नाही. आता या ठिकाणी बघा हे जे 2 आहेत त्याच्यामध्ये मी नागमोडी छोटीशी टिप मारते. फक्त या ठिकाणी बघा कपडा व्यवस्थित दोन्ही हाताने पकडावा लागतो आणि व्यवस्थित एकसारखा आपल्याला नागमोडी घ्यायचा. फक्त कापड फिरवायचे, आपल्याला काही करायचं नाही आहे. शिलाईला टिप आपली सरळच असते, फक्त आपण कपडा फिरवतो. आता या ठिकाणी बघा झिगझॅग करून घेते. आता ही आतली जी झिगझॅग करते त्याचा सराव तुम्ही भरपूर करा. एवढी गिचमीट जरी तुम्हाला असं वाटत असेल जवळजवळ आहे, पण अशा जवळजवळची जर तुम्ही सराव केलात तर तुम्हाला कुठलीही डिझाईन करायला सोपं जातं. आता या ठिकाणी बघा आपण खूप जवळजवळ घेतलं, अंतर ठेवलेलं नाही. तर नेहमी मारतो त्याप्रमाणे मारली. आता इकडून मारली तर आता ह्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला शिलाई मारायची. आता ते 1/2 इंच अंतर जे आपण साईडला सोडलेलं होतं तिथून घेतो त्याच्या कडेने. आता त्याच्याच आतली दुसरी शिलाई आपण या ठिकाणी इथं जशी घेतली त्याच्या साईडने घेणार. आता एक आतून घेतली, आता एक बाहेरून घ्यायची. तर तुम्ही अशाच छोट्या छोट्या पट्ट्या करून जरी तुम्ही सलवारच्या बॉटमची डिझाईनची प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला जमतं. की प्रत्येक वेळेस सलवारच असली पाहिजे असं काही नाही. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या 4 ह्या डिझाईन मी दाखवल्यात त्या सोप्या पद्धतीने. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. ही जी आपण झिगझॅग केलेली आहे आणि तीच आता वरच्या साईडला पण 1 नंबरला दिसते, सेमच आहे, फक्त अंतर कमी ठेवलेलं आहे.